आता वय दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेंनी घराची पायरी ओलांडली नाही। मंत्री गिरीश महाजनांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोनदा तीनदा मंत्रालयात आले, महाजनांची टीका। शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांच्या नागपुरातील बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटींचा खर्च होत असल्याचं समोर। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा बंगला दुरुस्तीसाठी होणाऱ्या उधळपट्टीवर टीका। 8 ते 10 दिवसांचा हिवाळी अधिवेशनासाठी 6 खोल्यांच्या बंगल्यावरती सरकार करतंय तब्बल 1 कोटींपेक्षा अधिकचा खर्च। उद्या संध्याकाळी 6 वाजता महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार। उद्याच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात महायुतीचं धोरण ठरणार, सुनील तटकरेंची माहिती। सांगलीतल्या जतमध्ये जयंत पाटलांविरोधात झळकले विटंबनात्मक पोस्टर। अज्ञातांकडून राजाराम बापू साखर कारखान्यावरून जयंत पाटलांचे कार्टून असलेले डिजिटल फलक लावण्यात आले। खासदार सुप्रिया सुळेंची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात चर्चा। सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसवरून दिली माहिती। प्रसाद लाड यांच्याकडून एमसीएचा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल। प्रवीण दरेकरांवरती निवडणुकीची विशेष जबाबदारी दिल्याची माहिती। तर विहंग सरनाईक माजी क्रिकेटपटू डायना हँडलजी यांचीही एमसीए अध्यक्षपदासाठी अर्ज सादर। वकील असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द। राज्यपाल विधानसभा अध्यक्षांबद्दलचं विधान भोवलं। पालघरमधल्या वाडा तालुक्यातील सिलोरतरा मधल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई म्हणून ₹2.30 जमा। मधुकर बाबूराव पाटलांच्या 11 एकर शेतीचा अवकाळीमुळे नुकसान। भाजपच्या आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपच्या या मोहिमेला जोरदार सुरुवात। दादरमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। QR कोडद्वारे मुंबईकरांच्या सूचनांची मागणी।